फळ्याकडे लक्ष द्या. ही काय आहे ग? ही काय आहे? मोठ्याने सांग. ही काय आहे? आडवी. ही कशी रेष आहे? ही कशी आहे? हा, ही कशी? हा, ही तिरपी. ही कशी? उभी म्हणायचं. ही मग ही कशी आहे? ठीक आहे. हे कसं आहे? उभी. हो की नाही? म्हणजे आता मला सांगा, ही आहे रेष. ही जी रेष आहे तशीच रेषेसारखी ही काय आहे? काठी. थोडीशी वाकडी आहे कारण आपल्याला सरळ भेटली नाही, पण ही पण काय आहे? काठी रेषेसारखीच आहे, सरळ अशी. सरळ समजा ही रेष आहे, ही रेष आहे, तर या रेषेचा काय उपयोग होतो ते आपल्याला बघायचं आहे. आता मला सांग, या काठीनं जर तुला असं असं तुझ्या आईनं बद 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 मारलं तर कसा आवाज येईल? तू काय करशील? कसं ओरडशील? असं मारल्यावर कसं ओरडशील? कसं पण आवाज कसा निघन? आवाज कसा निघन रे? ई का आ? आ का ई? कसा आवाज येते? कसा आवाज येतो? आता बघा इकडं, बघा इकडं. हे बघा कान असा वडला मी तुझा. काय आवाज आला? आ. मग हाच आपल्याला आ शिकायचा आहे. काय शिकायचं आहे? आ. म्हणजे हा काना जर आपण कोणत्याही व्यंजना पुढे दिलं, क पासून ज्ञानेश्वरापर्यंतच्या कोणत्याही व्यंजना पुढे आपण काय दिला? हा ह्याला काना म्हणतात. ह्याला काय म्हणतात? काना. आणि हा काना आ सारखा उच्चार होतो. या कान्याचा कसा उच्चार होतो? पुढे लक्ष द्या. कसा उच्चार होतो? आ सारखा उच्चार होतो ह्या कान्याचा. आता पहा, कच्या पुढे काना दिला काय आवाज येतो? खच्या पुढे काना दिला, गच्या पुढे काना दिला, मच्या पुढे काना दिला, फच्या पुढे काना दिला, सच्या पुढे काना दिला, सा. आता पहा, इथं आहे मच्या पुढे काना दिला काय झालं? आणि पुढचं न, मान. सच्या पुढे काना दिला काय होते? साप. छच्या पुढे काना दिला, फच्या पुढे काना दिला. बघा, म्हणजे मला काना मान, सला काना साप. साप कसा? छला काना छान, फला काना फार. असो, हातात जी वस्तू असेल त्या वस्तूने आपली आई आपल्याला काय करते? मारते. कसं मारते? हा, बदाबद बदाबद मारते की नाही? मग आई असतील, वडील असतील, आपल्याला ना राग आल्यावर तसं बदबद मारतात. मग हे मारल्याच्या नंतर आपण आवाज कसा काढतो? आ. मग ह्याच आची गोष्ट मी तुम्हाला आता शिकवली आहे. मजा आली का नाही शिकायला? तर छान, टाळ्या वाजवा. छान. आता वाचन करा.